चेहरा धुण्यासाठी फेस वॉशच्या जागी तुम्ही तुमच्याच किचनमधले काही पदार्थ वापरू शकता. येस, आणि तुम्हाला माहिती आहे का, या पदार्थांचा फायदा तुम्ही जो फेस वॉश रेग्युलरली वापरताना त्यापेक्षा कैक पटीने चांगला होतो. त्यामुळे हे पदार्थ नेमके कोणते लगेचच जाणून घेऊयात. नंबर 1, बेसन. येस, बेसनाला नॅचरल क्लेन्झर असं सुद्धा म्हणतं. म्हणजेच बेसन चेहरा स्वच्छ करण्यासाठी किंवा स्किन स्वच्छ करण्यासाठी उत्तम ठरतं. बेसनामध्ये एक्सफोलिएटिंग प्रॉपर्टीज असतात, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरची मृत त्वचा बेसन अगदी चांगल्या पद्धतीने काढतं, ज्यामुळे तुम्हाला हेल्दी स्किन मिळते आणि तुमच्या स्किनवरती सुंदर असा ग्लो येतो. त्याचसोबत तुम्हाला जर चेहऱ्यावरती टॅनिंग झालं असेल तर ते सुद्धा निघून जाण्यामध्ये मदत होते. तुमचा जर चेहरा तेलकट असेल तर तुम्ही नक्कीच बेसन वापरू शकता. कॉम्बिनेशन स्किन असेल तरी सुद्धा तुम्ही बेसन वापरू शकता. पण तुमचा जर चेहरा कोरडा असेल तर बेसनामध्ये थोडीशी साय किंवा मग दूध मिक्स करून मग तुम्ही चेहरा धुवा, कारण बेसनामुळे चेहरा कोरडा पडू शकतो जास्त प्रमाणात. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. नंबर 2, मुलतानी माती. येस, तुमची जर स्किन तेलकट असेल ना तर मुलतानी माती तुमच्यासाठी उत्तम ठरेल. मुलतानी मातीने तुम्ही रोजच्या रोज चेहरा नक्कीच धुवू शकता. बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की नाकावरती खूप जास्त तेल जमा होतं किंवा कपाळावरती आणि अप्पर लिप्सचा जो भाग असतो तिथे सुद्धा जास्त प्रमाणात तेल जमा होतं. तुमच्या बाबतीत पण जर असं होत असेल तर नियमितपणे मुलतानी माती वापरून चेहरा धुवा. तुमच्या चेहऱ्यावरचं ऑइल कंट्रोल होण्यामध्ये मदत होईल, चेहऱ्यावरचा टॅनिंग निघून जाईल आणि स्किन मस्त ग्लो करायला लागेल. मुलतानी मातीने चेहरा धुताना तुम्हाला काय करायचं आहे, मुलतानी माती घ्यायची, त्यामध्ये पाणी मिक्स करून पेस्ट तयार करायचे. त्या पेस्टने तुम्हाला चेहऱ्यावरती मसाज करायचं आहे आणि मग तुम्हाला 1-2 मिनिटासाठी तसंच थांबायचं आहे आणि मग तुम्हाला चेहरा धुवून टाकायचा आहे. याने जसं मी आधी सांगितलं ऑइलसुद्धा कंट्रोल होईल, चेहरा स्वच्छसुद्धा होईल. त्याचसोबत तुम्हाला जर पिंपल्स असतील, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स होत असतील तर ते होऊ नयेत याची काळजीसुद्धा मुलतानी माती नक्कीच घेते. नंबर 3, कच्चं दूध. तुमची जर स्किन कोरडी असेल तर कच्चं दूध तुमच्यासाठी उत्तम ठरतं. इनफॅक्ट ऑइली स्किन असणारे किंवा कॉम्बिनेशन स्किन असणारे सुद्धा कच्चं दूध चेहरा स्वच्छ करण्यासाठी नक्कीच वापरू शकता. पण कोरड्या स्किनसाठी तर कच्चं दूध उत्तम ठरतं. कच्चं दूध नेमकं कसं चेहऱ्यावरती वापरायचं यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्या पद्धतीने तुम्ही चेहऱ्यावरती कच्चं दूध नक्कीच वापरू शकता. हे खूप उत्तम क्लेन्झर ठरतं. नंबर 4 आहे मध. अगेन, तुमची जर स्किन खूप जास्त कोरडी असेल तर मधाने तुम्ही नक्कीच चेहरा धुवू शकता. तुम्हाला थोडंसं मध घ्यायचं आहे, त्या मधाने तुम्हाला चेहऱ्यावरती 1 मिनिटासाठी मसाज करायचा आहे. मधामध्ये थोडंसं तुम्ही पाणी मिक्स करून सुद्धा हा मसाज करू शकता, म्हणजे मसाज करणं सोपं होऊन जाईल. मसाज केल्यावरती तुम्हाला 2 ते 3 मिनटं मध ते चेहऱ्यावरती तसंच ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्या स्किनला छान मॉइश्चरायझेशनसुद्धा प्रोव्हाइड होईल. मधाने जर तुम्ही नियमितपणे चेहरा धुताय तर तुमची स्किन मस्त ग्लो करायला लागेल आणि स्किन एकदम सॉफ्ट आणि स्मूथ होऊन जाईल. त्याचसोबत ती स्वच्छ होण्यामध्ये सुद्धा मदत मिळेल. अशा पद्धतीने कोणते किचनमधले पदार्थ वापरून आपण चेहरा स्वच्छ करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जर मेकअप केला असाल तर मात्र या पदार्थांनी तुम्ही चेहरा धुवू नका, कारण याने मेकअप व्यवस्थित निघणार नाही. तुम्हाला मेकअप काढण्यासाठी फेस वॉशच वापरावा लागेल. पण सकाळच्या वेळेस जेव्हा आपल्या चेहऱ्यावरती मेकअप नसतो तेव्हा आपण नक्कीच हे जे पदार्थ आहेत त्याने चेहरा धुवू शकतो आणि या पदार्थांचा फायदा जो आहे तो स्वतःच्या स्किनला करून घेऊ शकतो. अशा पद्धतीने चेहरा धुण्यासाठी नेमके कोणते नैसर्गिक किंवा किचनमधले पदार्थ वापरावे हे आपण जाणून घेतले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी.